दिंडोरी विधानसभा निवडणुकीमध्ये हॅट्रिक साधून विजयी झालेले नरहरी झिरवाळ यांचे वणी इथं फटाक्यांची आतिषबाजी, गुलाल आणि फुलांची उधळण करत जल्लोषपूर्ण मिरवणूक काढण्यात आली। पेठ विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे नरहरी झिरवाळ यांनी मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा आणि मतदारसंघात चौथ्यांदा विजयी झाले आहेत। त्यांनी मतमोजणीत विजयी आघाडी घेतल्यानंतर वणी इथं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत एकच जल्लोष केला। तसंच वणी इथं शनिवारी सायंकाळी उशिरा नरहरी झिरवाळ यांचं आगमन झाल्यानंतर शंखेश्वर मंदिरापासून झिरवाळ यांची विजय रॅली काढून कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी आणि गुलाल उधळत आमदार झिरवाळ यांचं स्वागत केलं। बस स्थानक परिसरामध्ये दिव्यांग साधना संघाच्या वतीनं त्यांचं स्वागत करत सत्कार करण्यात आला। रामदेवजी हॉटेल परिसरामध्ये वणी ग्रामपंचायतीत सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड, वणी व्यापारी बँकेचे अध्यक्ष महेंद्र पारख, भाजपाचे किरण तिवारी, डॉक्टर आचार्य, प्रमोद भांबेरे यांच्यासह महायुतीच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसंच राधाकृष्ण महिला मंडळ यांनी शेकडो कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण आणि पेढे भरवत स्वागत करत विजयाचा आनंद साजरा केला। दरम्यान झिरवाळ यांना जगदंबा माता मंदिरामध्ये जाऊन जगदंबेची अभिषेक महापूजा करून नतमस्तक झाले। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, विश्वस्त गणेश देशमुख, राकेश थोरात, रोशन जहागीरदार, पुरोहित सुधीर दवणे आदींनी आमदार झिरवाळ यांचा सत्कार केला। आज जे काही आजची निवडणूक मी पाहिली आहे, कमीत कमी 8-9 वेळा मी निवडणुका लढवल्यात छोट्या मोठ्या, पण आजपर्यंतचा इतिहास असा आहे का तरुण मंडळी कधीच नव्हती की यंदाच्या इलेक्शनमध्ये कोणत्याही गावाला जा आणि त्यातल्या त्यात वणी तर हे एक आगळं वेगळं गाव होतं। माझ्या गावापेक्षाही वणीनं जास्त लीड दिलंय। धन्यवाद। मी सगळ्यांचं मनापासून आभार मानेल। मग त्याच्यात भाजपचे अध्यक्ष असतील, सेनेचे अध्यक्ष, शिंदे साहेबांच्या गटाचे, राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी असतील, सगळ्यांनी अतिशय तळमळीने त्या ठिकाणी काम केलं असं समोरच्यांकडून सांगितलं जात होतं। परवा सुद्धा 30,000 आम्ही निवडून येणार, पण तुमचा अंदाज तुम्ही यंदा दिला नाही। करून दाखवलं तर खूप चांगल्या मतांनी आपण त्या ठिकाणी मला निवडून दिलंय। मी आता चौथ्यांदा त्या ठिकाणी आपला प्रतिनिधित्व करायला जाणार आहे। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, वणी, नाशिक, NTV न्यूज मराठी।